सुप्रियाताईंचा आणि दादांचा फोन झाला अशी बातमी होती मध्यंतरी. काय त्यांच्यात किती पुढाकार कोण घेतंय मुख्यत्वे करून? कोणाला युतीची जास्त गरज वाटते? दादांना वाटते की ताईंना वाटते? असं काही नाही आहे, दोघांनाही त्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला आधी म्हटलं की शेवटी घरातलं भांडण हे घरात राहिलेलं कधी चांगलं असतं आणि बाहेर त्याचा तमाशाच होतो किंवा बाहेर त्याच्याबद्दल वेगळं बोललं जातं. त्यामुळे त्याच्यापेक्षाही अधिक आम्ही आधी म्हटलं तुम्हाला की आम्हाला पवारसाहेबांच्या सोबत जाणं आम्हाला पसंत आहे. तुम्हाला भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गरज वाटते असं वाटतंय? आता प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की शेवटी जर आपल्या विभाजन झालं, आता ब्रिटिशांनी काय केलं होतं, डिवाइड अँड रूलच केलं होतं ना. तर विभाजन झालं तर विभाजनाचा फायदा हा ऑपोजिशनलाच होत असतो. त्यामुळे आम्ही आज जेवढे पण आमचे सहयोगी पक्ष आहेत किंवा समविचारी लोक आहेत ते जर एकत्र येत असतील तर निश्चित एकत्र येऊन आम्हाला लढण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही दोन्ही निवडणुकांमध्ये तर विरोधात होतात. कुठल्या दोन्ही निवडणुका? विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल. तेव्हा विरोधात होतो, बरोबर आहे. आता जर आता एकत्र येण्याची संधी आहे, कदाचित हीच एक नांदी असेल की दोन्ही पक्ष एकत्रच कायम होऊन जातील. होऊ शकतात ना.